नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो 13वा हप्ता आहे, जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, कोणत्या तारखेला लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार, याबाबत संपूर्ण माहिती जी आहे अदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि त्या अंतर्गतच हे पैसे जमा केले जातात। अदिती तटकरे हे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना सर्व काही माहिती असते आणि त्या ज्या प्रकारे सांगतात त्याच प्रकारे पैसे जमा होतात। आज त्यांनी महत्त्वपूर्ण तारीख दिलेली आहे। जुलै महिन्याचा जो हप्ता आहे लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची त्यांनी तारीख दिलेली आहे। तारीख फिक्स झालेली आहे आणि याच तारखेला लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जे आहेत लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता जमा होणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ट्विटर करून एक अकाउंट जे एक्स अकाउंटवरून त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच ज्या दिवशी रक्षाबंधन आहे म्हणजेच 9 तारखेला संध्याकाळी रक्षाबंधन आहे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या संध्याकाळी सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। लक्षात ठेवा, 9 तारखेला सायंकाळी हे पैसे जमा होणार आहेत। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधी रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे, कारण की ज्या रक्षाबंधनासाठी राज्य सरकार भेट देणार आहे तर त्याच रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकार हे पैसे लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे 1500 रुपयांचा 13वा हप्ता जो आहे जुलै महिन्याचा, तो तुम्हाला 9 तारखेला सायंकाळी पर्यंत तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आता तुम्हाला 9 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अनेकांचा प्रश्न होता की ऑगस्ट आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार का, तर तसं नाही आहे, फक्त तुम्हाला जुलै महिन्यांचे 1500 रुपयेच मिळणार आहे। 3000 रुपये तुम्हाला मिळणार नाही, कारण की राज्य सरकारनं त्यासाठी निधी वितरित केलेला नाही, फक्त जुलै महिन्यांच्या सन्मान निधीसाठीच राज्य सरकारनं निधी वितरित केलेला आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा।